जय जय वसुदेव दारे प्रसिद्धे अनुवर्तवानंदे वर्षते विषय मिळे दिवले अनुचिताटी ते तुझे गुरु बाहुने कवनाते ताप पोळे कैसनी अशोक जाळे जरी प्रसाद सगळे पुरे योग सुखाचे सोहळे श्वास तुझे सोम सिद्धी जलळी आधार शक्तीचे अंके वाढविषयी सकोचुकी हृदयाकाश पालके पुरे मनोनी अंबे श्रीमंते म्हणून साधकातून वापरली पिके सारी स्वतःवली या कारणे सावली म्हणून अंबे श्रीमंते निजजन कल्पना द्वे नाज्ञापी माते ग्रंथ नवरस भरवी आमचा ग्रंथ कसा झाला पाहिजे नवरस भरवी आता एकच रस असला त्याच्यामध्ये साखर समोर ठेवली खा घेता काय त्याला काही साधना पाहिजे ना केवळ त्याच्याकरता काही साधना आहे मग नाही का तेल म्हणा तूप म्हणा दही दूध काय तिखट मिखट हे सगळं असलं तर तो जेवणाला आनंद येतो त्याला सहकारी साधना असं म्हणतात म्हणून ग्रंथामध्ये नवरस भरावी असा सर्वांग परिपूर्ण ग्रंथ होण्याकरता त्याच्या सर्व रसाचा परिपाक असावा लागत असं सर्व रस असल्यामुळे त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये जी जिज्ञासा निर्माण होत असते की त्याला जर सांगितलं की म्हटलं चला जेवायला तर म्हटलं नाही आमचं वाचन काय व्हायचं आहे एकदा पुस्तक हातामध्ये धरलं म्हणजे पुन्हा सोडूशान न वाटणं याला म्हणतात तर असं म्हणजे जिज्ञासा उत्पन्न होतं याच्यापुढे काय त्याच्यापुढे काय त्याच्यापुढे काय आणि त्याच्यामध्ये रस नसेल तर काही नाही 2-4 गोळी वाचल्या की टाकून त्याच्यामध्ये रस असावा लागत नाही का कोरडा आंबा काय उपयोगाचा आहे मग आंबा कसा पाहिजे रसावरीत राहते नुसतीच आपली जिलबी तळून काढली खा म्हणायला मग ते पाकाच्या रसात काय करावं लागेल घोळावे तसा हा ग्रंथ आमचा कसा नवरस भरावे म्हणजे काही याच्यामध्ये साहित्यशास्त्रामध्ये रसाचं वर्णन केलेलं आहे नवरस म्हणून करुण रुद्र भयानक बिभत्स शांत असे त्याच्यामधले त्याचा रसाने परिपूर्ण असला म्हणजे त्या रसाचे सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सगळं पाहायला मिळते संशोधनकार लोक असतात ना कोणत्या ओळीमध्ये कोणता रस भरलेला आहे कोणत्या ओळीमध्ये काय भरलेलं आहे असं आणखी त्याचं वर्णन केलं गुरुस्मरणी आणि उदारी रसज्ञानी जेवणारे मग हाजरे सुग्रणी आणि उदारे रसाची निष्पत्ती कशी होत असे म्हणून श्री साईबाब भगवंताच्या चरित्रामध्ये या साईबाबाचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो बघा नाही का भगवंताच्या अवतारामध्ये राम अवतारापेक्षाही सुद्धा कृष्ण अवतारामध्ये रसाची परिपूर्णता आहे मग त्याच्यामध्ये एक रस असतो भगवान आणि प्रभू रामचंद्र नाही का वानराला आपलाच हे देतात कोणता रस हास्यरस कसा उत्पन्न होत असतो माणसाने जर काही एखादी विनोदी गोष्ट सांगितली म्हणजे कोणता रस उत्पन्न होतं एरवी आहे का तो पण त्या वाक्यातून कोणता रस उत्पन्न झाला हास्यरस बिभत्स रस पद्मावासीला पाहिल्यानंतर माणसाला वाटते भगवंतानी तिचं ऑपरेशन केलं काय कोणता रस आहे बिभत्स रस आहे काय ना गिरगिड गोवर्धन उचलतात अद्भुत रस म्हणतात नुसती करांगळी नाही नुसती आज्ञा करतात तरी परमात्मा जात असतं त्याला अद्भुत रस असं म्हणत असतात हे शक्य आहे काही त्यांना रावण एवढा मोठा आहे पण तो धनुष्य उचलू शकत नाही उचलायला गेला तर ते प्रभू रामजाचं म्हणतात थोडी हालचाल होली आहे हालचाल झाल्यानंतर छाताडीवर घन पडला आहे म्हटलं धावा काय करा उचलायला गेलं पण छातीवर बाजूला होत नाही आणि असा जो धनुष्य हात लावत नाही तरी एखाद्या केरासारखा काय जातो कोणता रस अद्भुत करुणा रस नाही का ते सुदामदेवाची स्थिती पाहिल्यानंतर भगवंताला करुणा उत्पन्न होते
माझा मित्र असताना सुद्धा याची अशी स्थिती केलं, साधे पोहेसुद्धा मिळाले नाही आणि हे पोळे आणले म्हणलं त्याच्या उंदराच्या लेंड्यावर. आणि ते एका कपड्यात का 7 गाठा झाले. कोणता रजा ठरवून आहे का नाही का अलीकडच्या काय त्याची हे व्हायला लागले. अलीकडचा कीर्तनकार कोणता आवडतो वाचरच काय ब्रह्मणच किती सांगू ते असलेली माणसं उठून जातात आणि हास्य रचला. मग त्याच्यामुळे म्हणलं बाबा काय हरकत नाही, पुढच्या वर्षी आमचा सप्ताह आहे ना, तुमची तरी ठरले. पण तत्वज्ञ लोक जे असतात बरं का, हास्यरसा गौण भाग आहे. साहित्यशास्त्रामध्ये शृंगार रसाला प्रधानत्व दिलं आहे. शृंगार रस असतो ना त्याला प्रधानत्व आहे. आणि भक्तिशास्त्रामध्ये भक्तिरसाला प्राधान्य आहे. आणि वेदांतशास्त्रामध्ये ब्रह्मरसाला प्राधान्य. रस रसोत्पत्ती याला म्हणत असतात. त्याचे भाव विभाव अनुभव स्वाचारी विभाव असं भाव म्हणजे काय, विवाह म्हणजे काय. विवाह म्हणजे बघा ज्या श्रवणाच्या योगाने अंतःकरणामध्ये प्रेममय उत्पन्न होत असे ही वृत्ती तयार होणं याला विभाव असं. त्याच्यामध्ये आलंबन विभाव, आश्रय भाव विभाव. आलंबन विभाव म्हणजे काय, विषयालंबन विभाव म्हणजे काय. भगवान श्रीकृष्णाचं वर्णन कोणी ऐकलं रुक्मिणी नाही. आणि ऐकण्याबरोबर तिच्या अंतःकरणामध्ये काय उत्पन्न झालं, प्रेम. किती प्रेम उत्पन्न झालं नाही का. म्हणून प्रेम उत्पन्न होणे याला म्हणायचं विषयालंबन भाव. आणि ज्याला झालं त्याला काय म्हणायचं आश्रयालंबन भाव नाही का. जे प्रेम उत्पन्न झालेलं आहे गुणानुवाद ऐकून त्याला विषय. तो विषयच तसा आहे की अंतःकरणामध्ये काय उत्पन्न करतो, प्रेम उत्पन्न करत असतो. आणि ज्याला ते प्रेम उत्पन्न होत असते त्याला म्हणतं आश्रय अवलंबन विभाव त्याच्यामध्ये. आणि अनुभव म्हणजे काय, काहीतरी त्याची सहकारी साधन आहे. म्हणजे आपण जे काही गीत म्हणत असतो त्याच्यामध्ये मृदंग वाजवणारा वीणा वगैरे सहकारी भाव असतात. म्हणजे बघा की मोठा जोगाबाई असतो ना त्याचा तो स्वर लागेपर्यंत तो 5 मिनटं जरी झाले तरी घाला होतो. तर तांबऱ्याचा काय लागतो हे सहकारी भाव आहे. कसा तरी वाजवणारा ऐकावं लागत असतो का, जसे आणखी निघेल तशी बौल वाजवणारा असतो. म्हणजे त्याला अनुभव विवाह असं म्हणत असतं. त्याला सहकारी साधन असायला. पण आपल्या वारकरीचा लावणी सुटी टाळ घोष शेव ऐका सगळी लावणारी असतात. एखादा पखवाज लागला नाही ते काही काही असायचं ना कुठं भजनाच्या वेळेला इथे नवीन शिकणारे पोर लवकर पखवाज लागायचाच नाही. काय इकडून ठोक तिकडून ठोक ते पांडुरंग असं एक इकडे 2-3 ठोके मारले गेले. काय करतो स्वर लागल्याशिवाय गाणारा काय करीत नाही. त्याला ज्या स्वरात पाहिजे असेल. काही काही लोक ते जगन्नाथ पुंगी घेऊन कठीण विभागाचा एका गवयाच्या गायना करतात. आणि तबल्याचा काय पाहिजे होता, स्वर पाहिजे होतं. ते पुष्कळ प्रयत्न पेटी नव्हती लावण्याकरता. मग त्या गायनकाराने विचारलं लावला का आपलं. नाही म्हणले अजून लागत नाही, अजून लागत नाही. म्हणजे कोणत्या स्वरात मला पेटी नाही म्हणून मला मृदंग लावता येत नाही. बरं म्हणायला लागले. म्हणले तरी म्हणते गवयाने आपल्या मुलाला हाका मारल्या. म्हणलं हे बाळू वेगळे की त्याला थोडं चिमटा घेतलं बा. म्हटलं 2 स्वरात लावून काळी 3मध्ये लावायचं, जरा जास्त घेतला हे करा. सहकारी काय पाहिजे साधारण वारकरी संप्रदाय सुंदर गुळगुळ आवाजाती नाही का.
ना विणाचा मृदंग स्वर असतो. जरी त्याला आणखी 3 स्वर जरी तार असले तरी त्याच्यात 5 स्वर लावत जातो. त्याची त्याचे तजबेज असतात ना ती मंडळी, त्याला अनुभव असं म्हणतात. तसं भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा याच्यामध्ये त्याला असणारी साधना त्याला म्हणायचं. म्हणून विभाव अनुभव. बरं हे सर्व झाले. त्याच्यात व्यभिचारी भाव म्हणजे काय आहे? तुम्हाला भक्तीचा आनंद झालेला आहे, झाला तरी कशावर? मग त्याची बाह्य चिन्ह उमटल्याशिवाय नाही. गायनाची गुडे आणि मनाचे आनंदे आवडे. मग तो काही लपून राहत असतो का? बरोबर क्रियेच्या रूपाने काय पडतो बाहेर. आता वारकरी संप्रदायातली दिंडी जात असते, त्याच्यामध्ये न सांगताना माणसं काय होतात, नाचत होतात. त्याने एरवी बसले असते तर उठायला खाली. एकदा भजन ऐकलं, कीर्तन होत आहे, त्यांच्या उड्या थांबवावं लागत. आता पुढे झालं की भरपूर झालं की एक त्याच्यामधलं त्याच्यातले चिंताचं जागर वेगो मलिनांगाचा प्रलाप विसरायला काय मोह मृत्यू नशा. चिंताचे जागर, त्याची चिंता लागणे. एकदा तो भाव उत्पन्न झाला म्हणजे चिंताचे जागर, रात्रंदिवस काय नाही, झोप नाही, चिंताचे जागर, उद्वेग हो, त्याच्याशिवाय मन करणं प्रलाप हो. त्या गवळणी आणखी गोरस विकण्याकरता जाताना गोविंद घ्या कुणी, आपण काय विकायला आलो याची सुद्धा काही नाही. तो का म्हणे हा सीजन पण नाही खान, प्रलाप हो, विसरत हो. त्याचा परिणाम शरीरावर होत असतो. आणि शेवटी इतकं प्राणारी गोपाय करिये सांडोनी आणि श्रीमुख नाही न देखा. तुझं जर आम्हाला दर्शन झालं नाही तर आमचे प्राण शरीरामध्ये राहू शकत. प्राणारी गोपाय कुठे आणि श्रीमुख नाही. म्हणून त्यासारख्या परमात्मा गोधनं चारून केव्हा येणाऱ्या सारख्या काय होत्या वाट पाहत होत्या. असे सगळे त्याच्यावरून प्रभाव दिसून येत असतात. पण काही लोकांचा गैरसमज म्हणा, आपल्याला काही त्याच्यातलं ज्ञान नाही फारसं, पण ते भक्तिरस मांडण्याकरता काही नाही, नवाच रस मानतात. मला हे शांत रस आहे, भक्तिरस. मला ब्रह्मरसामध्ये काय करतात? नवरसामध्ये शेवटचा रस ब्रह्मरस आहे ना, मग त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव करतात. ते म्हणजे अंतर्भाव करतात. त्याची साधनं वेगळी, याची साधनं वेगळी. मग स्वतंत्र एक भक्तिरस आहे, अद्वैत नाही का. मधुसूदन सरस्वतीने भक्तिरसायन ग्रंथामध्ये एक स्वतंत्र काय मानलेलं आहे, रस मानलेला आहे. भक्ती हा रस, ब्रह्मरस आणि भक्तिरस. ब्रह्मरसाची साधनं वेगळी, भक्तिरसाची साधनं वेगळी, त्याचं स्वरूप वेगळं, त्याचं साधन, त्याचं फल वेगळं. भक्तिरस भक्ती म्हणजे काय? तेव्हा भगवंत शोधनाच्या अंतकरणामध्ये भक्ताचं देवाचं मूर्तिमंत प्रागट्य होणं, याला अंतकरण द्रवीभूत नेत्री अश्रुजिया नारा, सर्वांगावर रोम उत्पन्न राहणे नेत्रीने नाही का. आनंद लय मन प्रेमे पाजरती, हे भक्तीचं काय स्वरूप आहे. त्याचं साधन कोणतं आहे? मग त्याचं भगवत गुणानुवाद गाणे नाही, संतांच्याकडून त्याचं भगवंताचं गुण म्हणा, रूप म्हणा, त्याचं सामर्थ्य म्हणा. श्रीमद् एतद् भागवतम पुराणकरितम श्रीकृष्ण लीला अमृतम, याच्याद्वारा भक्ती अंतःकरणामध्ये काय होते उत्पन्न. म्हणजे साधनामध्ये शक्ती आहे. आणि फल काय आहे? प्रेम उत्पन्न होणं आहे. त्याचं काय? सा तस्मिन् परम प्रेमरूप, त्यालाच भक्ती असं म्हणतात. ब्रह्मज्ञानाचं साधन कोणतं आहे? अधिकारी, विषय, संबंध, त्याची साधनं वगैरे. ब्रह्मज्ञानाचं स्वरूप आहे, अंतःकरण द्रवीभूत होत नाही ब्रह्मज्ञान. साधन कोणतं आहे? महावाक्य. गुरुच्या मुखातून, संतांच्या मुखातून, वेदशास्त्रामधून जे काही महावाक्य होते तद्वारा नाही का. जीव ब्रह्माईव नापरा, पण वृत्ती मात्र काय होत नाही. भक्ती साधन आहे ना. कर्माचं साधन काय स्वरूप काय? चित्तस्य शुद्ध आहे कर्म.
उपासना तरी काय, स्थिर रूपे होणं हे त्याचं काय उपासना आहे. आणि शेवटी योगाचं साधन कोणतं आहे, शेवटीचं फल कोणतं आहे, तेव्हा समाधी नाही, तेव्हा सविकल्प निर्विकल्प हे त्याचं काय साधन आहे. तेव्हा ब्रह्माचं साधन जर कोणतं असेल तर महावाक्य विवेकद्वारा फल काय, त्याच्यापासून अज्ञानाची निवृत्ती होणं हे त्याचं काय फल आहे. असे प्रत्येकाची साधन त्याच्यामध्ये आहे. म्हणून भक्तीचं साधन भगवत गुण श्रवणानुमात करणं हे भक्तीचं काय. आणि त्याचं भक्तिप्रेम सुख नव्हे आणि काय जरी झाले तरी तुका म्हणे कृपा करील अंतरीचं येवण. म्हणून ब्रह्मरसापेक्षाही सुद्धा भक्तिरसागच आहे. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे नामाजन्म घेणे. मोक्ष म्हणजे ब्रह्मरस. आणि मग काय ते विठेचे सुख नव्हे भक्तिरस पुढतं पुढती आज सेवा तुका. म्हणून भक्तिरसाच्या समोर आणि मोक्षरसाला त्याग केला असं नव्हे. भक्तिरस आहेच की त्याच्यामध्ये. आपण जर कोणाकडे गेलो तर आपलं स्वागत करत असे, म्हणले महाराज काय घेणार तुम्ही, मग आमच्यासारखं असतो. म्हणलं चहा होईपर्यंत दूधही चालले, दूध होईपर्यंत काफी चालले, आंब्यासारच बिरात. मग निरसं दूध असतं, काय असतं निरसं दोष असतं गाईचं दोहन केल्यानंतर. हा जरा नाही का, पण त्याच्यामध्ये म्हणलं महाराज त्याच्यामध्ये काही संगीत मसाला टाकला तर चालेल का. म्हणलं महाराज आनंदाची गोष्ट आहे. संगीत मसाला म्हणजे शेंगदाण्याचं कूट नाही, मकोनाचं कूट, काजू बदाम केशर कस्तुरी. मग त्याच्यामध्ये आनंद कसा असतो, अधिक आनंद असतो. तसा ब्रह्मरस सुद्धा. ब्रह्मरस म्हणजे निरस दूध आणि भक्तिरस म्हणजे त्याच्यामध्ये संगीत रस. मग ब्रह्मरसामध्ये भोग कुठं आहे, ब्रह्मरसामध्ये तर द्रुपद आहे. आणि याच्यामध्ये काय भोग आहे, आनंद आहे याच्यामध्ये. म्हणून विठेचे सुख म्हणलं याच्याकरता पुन्हा जन्म घेऊ, पुन्हा पुन्हा नाही का. तुका बोलायचं, तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला. या रसासोबत जन्ममरणाचं दुःख आम्हाला काही आठवत नाही. म्हणून हेच घेऊ जन्मांतरे आणि ह्याची करावे खरे माझा भक्तिरस. म्हणून नवरस तर आहेच आहे, पण भक्तिशास्त्रामध्ये एक आहे भक्ष्य नाही का. विषयाचे सुख नव्हे म्हणून विषय हा विषयानंद आहे, पण विषयानंद परिणामी काय घातक आहे, सहज टिकणार आहे काय. विषयेंद्रिय संयोगात व्यक्त वगैरे मृत्यू, पण परिणाम आहे झाला आहे डायबिटीस आणि पुन्हा साखर खातो. विषयानंद आहे पण पुढे परिणाम काय. राम बोलो बाई. माणसं तुम्हाला माहिती काय म्हणलं, काय करायचं आहे, काय दूध नको म्हणाला. हो झालं म्हणलं, झालं इंजेक्शन घेतल्याशिवाय खाता येत. साधा फराळ जरी करायचा असलं तरी काय घ्यावं लागते इंजेक्शन. ती महाग असते इंजेक्शन. इथं इथलाच विद्यार्थी होता बघा, पुढे जो ऋषिकेशला गेला, ज्ञानस्वरूपानंद त्याचं नाव होतं. पैसा माप होता त्याच्याकडे. म्हणजे ते आला होता. मग सगळ्या शिक्षकाला बोलवायचा. म्हणलं मी मिठाई आणली आहे काय जाऊ काय घ्या म्हणायला लागले. काही दक्षिणा पण द्यायचा. आम्ही आपलं खायला सुरुवात केली. अहो तुम्ही खा की. तर म्हणलं माझं घेऊन या तिकडं ते बिना साखरेचं आणा. आणि बिना साखरेचं असूनही सुद्धा आमच्या समोरच इंजेक्शन घ्यायचं. काही खायचं असल्यानंतर काय घ्यावं लागते इंजेक्शन. येतं वगैरे विषय नाही, परिणाम आहे. परिणाम आहे. विषय सुख आहे, पण ते विषय सुखामध्ये नाना पंचदशीमध्ये म्हणलं ब्रह्मसुखाच्या समोर जे विषय सुख आहे अल्पामध्ये असणारे 1000 दोषांनी काय दुःख सहस्रेण विवृद्ध असं म्हटलेलं आहे. म्हणजे अल्पामध्ये काय
त्याला सुख काय म्हणायचं? सुख म्हणता येत नाही त्याला. अनेक दुःखाने युक्त असल्यामुळे ते सुख नसून काय दुःखच आहे. माझं विषय सुख आहे. त्याचे परिणाम सुद्धा काय ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा भगवद्गीतेमध्ये 3 सुखाचे काय केलेले आहे. यत्तदग्रे विषय पण परिणामे तत्सुखम राजसम सात्विकम विषयेंद्रिय संयोग यत्तदग्रे आहे का रे. पण ते सुखच आहे. तर तमोगुणी सुख म्हटलेलं आहे. त्याच्यापासून पुढचं आणखी सगळं हे होत असं. म्हणून विषय सुखापेक्षा कोणतं सुख मोठं आहे? ब्रह्मसुख. म्हणून माणसं विषय सुखाचं काय करतात, त्याहीपेक्षा पुढच्या सुखाची काय करतात, अनुष्ठानं म्हणा किंवा काही म्हणा वगैरे आधी करून. पण ते विषय सुख हे घटत जात असतं. ब्रह्मसुख आहे जसंच्या ते घटत नाही, काही होत नाही ते. आणि भक्तिप्रेमसुख प्रतिक्षणं वर्धमानं सूक्ष्मतरम अनुभवरूपम तत्प्राप्य तदैव लोकयते तदैव भाषयते तदैव चिंतयते. हे कोणचं आहे? भक्तिप्रेमसुख. भक्तिप्रेमसुख नव्हे पंडित वाचका ज्ञानी असे जरी झाले जीवनमुक्त तरी भक्तिसुख. मग तुका म्हणे कृपा करील आणि तरी वर्म ठावे. त्याला भगवंताची काय पाहिजे? असे जे अनेक रसाने युक्त असलेलं आमचं जे वाङ्मय आहे म्हणलं ते. म्हणून मराठी भाषेमध्ये आणखी जो ग्रंथ निर्माण झाला ते मामासाहेब म्हणायचे असतील भगवद्गीतेवर ते अनेकाच्या काय आणि 700 टीका आहे म्हणायचे. जो पंडित किंवा ज्ञानी होऊन गेला त्यांनी भगवद्गीतेवर टीका लिहिली आहे, टीका लिहिली आहे. पण ज्ञानेश्वरी ते ज्ञानेश्वरीचे सर येत नाही. हा विशेष काय आहे? काही आगळा वेगळा आहे याच्यामध्ये नाही. काही इतरही आहे, नाही असं नाही म्हणत नाही, प्रेम म्हणत नाही. पण ज्ञानेश्वरीचे नाही इतराची स्वर असायचे, सुंदर आहे, भजन करतात, गायन करतात, आनंद होत असतो. पण आवाजाची देणगी लता मंगेशकरांना ती इतरांना तो विशेष तिथे धुंडा महाराज म्हणा किंवा ज्ञानेश्वरी ती साधा विषय कथा रंगला सुग्रणी आणि उदारी जेवणे आणि जेवणाने मग आता साध्या साध्या विषयामध्ये म्हणून असा अप्रतिम ग्रंथ आहे. आनंदाची गोष्ट आहे तो अप्रतिम ग्रंथ. ज्याचं मनन श्रवण आणि दासन आपल्या ह्याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये. आणि वारकरी शिक्षण संस्थामध्ये काय आहे? व्याकरण तरी कोणाकरता शिकायचं? ज्ञानेश्वरीचे काय करावे? आणि त्याच्याही पलीकडे आम्हाला 4 वर्ष झाले आम्हाला कीर्तन करता येते, वाचन करता येते. मग त्याच्या पुढे काय करायचं? म्हटलं ग्रंथच पाठ करून टाका. त्याच्या पुढे काय करायचं? पाठ करा. विद्यार्थी वर्ग काय करतो? ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानेश्वरी. म्हणजे नत्तुबा म्हणायचे आम्हाला काही समजत नाही, अमकं नाही तमकं नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी न्याच की अहो घरी वाचणार का म्हटलं तरी आहे. चांगला ग्रंथ असणं हे सुद्धा करायचं काय सौभाग्य आहे. म्हटलं वेळ नाही आम्हाला याला, हे नाही ते नसतं. म्हणलं काही नका नमस्कार तरी करा तरी काय पुण्य आहे. म्हटलं तेही सुद्धा आम्हाला वेळ नाही, नमस्कार म्हणजे हात लावला तरी काय पुण्य आहे. कारण ते साधनच तसं आहे. साखर कशी का, कुठे का, केव्हा का एवढंच लागला. पण नको वाचायचे ना. म्हटलं पुस्तक वाचायचं घेऊन जा की. अहो आमच्या घरी काय उपयोगाचं त्याचं काही हे आहे म्हणून तुमच्या नातवाला उपयोगी पडेल की कोणाला. अहो म्हटलं कोणी विचारला तरी न्यायचं म्हटलं. हा ग्रंथ असणं हे आणि घरच्या लोकांचं काय होय बाबा नत्तुबा म्हणायचे. गाथा ज्ञानेश्वरी भागवत असणार. ज्या माणसाच्या घरी असेल त्याच्या पायावर ठेवावा माता, त्याला नमस्कार करा. नका वाद्य का काय काय तरी हे वारकरी संप्रदायातलं काय नाही का. ज्ञानेश्वरी गाथा आणि गीता भागवत करते श्रवण
अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडव त्याची सेवा, तरी माझ्या दैवा. असा नवरसाने भरलेला जो ग्रंथ आहे, नवरस भरावी करवी उचित रत्नाची. तेव्हा त्याच्यामध्ये भाषा सौंदर्य, उचित रत्नाची आगळ, शब्द साहित्य किती सुंदर असतं. जय जय देव निर्मल निज जन अखिल मंगल जन्म जला जलद जाल प्रभ. एकच शब्द अनेक अर्थाने त्या गोष्टीमध्ये येत असतो. असं आहे ज्ञानेश्वर महाराजांचं नवरस भरवी आणि करवी उचित रत्नाचे. भावार्थाचे गिरवरे. कोणत्याही ग्रंथ म्हटल्यानंतर शेवटी तात्पर्याला महत्त्व असते. आपण किती सुंदर कीर्तन केलं, भाषा सांगितली, त्याच्यातले मध्ये पाडून विवरण जरी केलं, पण तात्पर्य काय? मग तात्पर्याला काय ते शेवटी नाही का कीर्तनकार म्हणतोय, मी जे सगळं जरी सांगितलं, माझं तात्पर्य करा विठ्ठल, हे त्याचं काय तात्पर्य आहे. षडलिंगापैकी तात्पर्याला विशेष मिळा. उपक्रमोपसम मारो अभ्यासपूर्वता फलम. काय लिंगन तात्पर्य निर्णय. या सहाच्या द्वारा मनुष्य काय करत असतो, जो उपक्रम केला असेल तोच काय पाहिजे, नाही तर उपक्रम काय आहे आणि करतो काय. तात्पर्याला फार महत्त्व आहे. भावार्थाचे गिरीवर. ज्ञानेश्वर महाराजाची माग परिच्छिन्न मागणी नाही बा. मग काय आहे काय, मग मला तुम्हाला रस द्या, ते काय तुमच्या कुबेरगंगा घोड्या इतका नवरस भरवी. नदी का हरण का सागर. ज्ञानेश्वर महाराजांकडे बी परिच्छिन्नता माहीतच नाही. जायची ज्ञानियांचा राजा गुरु म्हणून ते ज्ञानदेव म्हणजे परिच्छिन्नताही माझी नाही, यशोदी माझे बरं. आणि दारिद्र्यपणाही सुद्धा काही नाही, माहिती नाही. हे सगळं तैसी अक्षरे रचिके मिळावी, जेणेकरून माणसाला आनंद देईल, प्राण देईल. अशा अक्षराची योजना आम्ही आपल्या ग्रंथामध्ये काय करू. असा सर्वांग भावार्थाचे गिरीवर उपयोगी. पुढे साहित्य सोन्याच्या खाणी उपजवी जपशूच्या क्षणी. साहित्य सोन्याच्या खाणी उपजवी देशीयाच्या. विवेकवल्लीची लावणी. साहित्य साहित्य सोन्याच्या खाणी. आता साहित्य शिकत असताना, साहित्याचार्य होत असताना, कोणी मराठीमध्ये, कोणी हिंदीमध्ये, कोणी संस्कृतमध्ये, अनेक भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये, पण सर्वांमध्ये सर्वांग सुंदर आहे. सर्व सुंदर. पण त्या सगळ्या साहित्याचा राजा जर कोणता असेल तर मराठी भाषा. हे मराठीची आता भानगडी चाललेली आहे ना, चालले काय हिंदी काय करायची नाही असं आहे. पण तसा त्याचा अर्थ निषेध करता कामा नये. काय नाही काय, कारण मराठी जरी चांगली असली तरी पण सुद्धा भाषेचं माणसाला काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. त्याच्यामध्ये उणीव वाचता कामा नाही. पण त्या भाषेचे ज्ञान नसेल तर उपयोग काय. एवढा मला नरेंद्र असला, आपलं काय म्हणते मोदी असला, आणि संस्कृतचं भाषा ज्ञान नसेल तर काय उपयोग आहे. अनेक देशातून कोणत्या भाषेशी बोलतो, मग त्या भाषेचे काय पाहिजे. आपल्या धर्माचा विजय मिळवण्याकरता जरी भाषा असल्या, मग विवेकानंदाला कोणत्या भाषेतून विजय मिळाला, काय इंग्रजी होती बघा, याचं वर्णन केलेलं आहे. इंग्रज माणसाला सुद्धा लिहिता येत नाही की इंग्रजी भाषा कोणाला होती, विवेकानंद. भाषाच नसती तर मग भाषेसुद्धा काय. पण एवढा ठेवा, पर्यायी शब्द ठेवावा काय मराठी भाषेची कंपल्सरी काय करायचं. आणि इतर भाषा आहेत त्या आपल्या पर्याय घ्यायची असेल तर घ्या, न घ्यायची असेल तर घ्या, पण मराठी भाषा काय पाहिजे. म्हणून हिंदी भाषेचा काही आणखी त्याग केलेला आहे. वास्तविक आपल्याला हिंदी भाषा बोलणारे जास्त आहे.
मध्य प्रदेशात कोणती भाषा चालते? उत्तराखंडमध्ये हिंदी भाषा चालत असते. मराठी भाषा ही आपल्या याच्यामध्ये. आणि हिंदी भाषेमध्ये काय गोड ग्रंथ आहे? रामचरित मानस, गोस्वामी तुलसीदासजीचा रामचरित. बाईच्या सुद्धा मुखामध्ये दोहे असतात. आता अपूर्व ग्रंथ आहे कोणता? रामचरित मानस. बापू वगैरे सांगायला लागला काय सुंदर असं. तर रामचंद्राचे गुणानुवाद मराठी भाषेमध्ये भावार्थ रामायण गात महाराजांचा, आणि हिंदी भाषेमध्ये रामचरित मानस गोस्वामी तुलसीदासजीचा. जाऊ द्या. नाही ते ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, भावार्थाचे गिरीवर विवेक नाही, साहित्य सोनी ह्याची आहे. मग साहित्याला काय म्हटलेलं आहे? सोनं असं म्हटलं. लोखंड म्हटलं का त्याला? अलंकार जे असतात लोखंड जे होत असतात, चांदीच्या याला सुद्धा काय नाही, किंमत नाही बघा. वरून छातीपासून तर डोक्यापर्यंतचे चांदीचे अलंकार नसतात, कशाचे अलंकार असतात. सोन्या साहित्य सोने. आपल्या बोलण्याला सुद्धा कशामुळे किंमत. एखादा मनुष्य आणखी सांगतो, पण रस भरीत नसेल तर बोर होत असतो. लोक उठून जाण्याच्या काळात दृष्टांताला. साहित्याला केवढं महत्त्व आहे. साहित्य प्रसिद्ध असल्यानंतर व्याख्याता जो असतो त्याला साहित्याचं ज्ञान असावं लागतं. म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनी खान असं म्हटलेलं आहे, साहित्य सोन्याच्या खाणी. खान म्हणजे ज्याच्यातलं किती काढा तरी संपत नाही, तिला काय म्हणायचं? खान म्हणत असतात. असं साहित्य सोनं आहे. साहित्याचं सुद्धा नाही का शिकवलं जात असतं. शाळेमध्ये जरी विज्ञान असलं तरी विज्ञानाच्या बरोबर साहित्यसुद्धा काय होत असते शिकवलं जातं. साहित्य सोन्याच्या खाणी उघडवी दीक्षी अक्षोणी. अक्षोणी म्हणजे भूमी. तेव्हा त्या भूमीतून कोणतं कान निघालं पाहिजे? साहित्य सगळं आहे. नाही काही भूमीसुद्धा मानव आहे, साहित्यही आहे. नाही एखादं पीक काढायचं असले तर काय पाहिजे? एका दाण्यातून पीक काढायचं असेल तर जमिनीचा काय पाहिजे? आश्रय पाहिजे. मग त्याच्यातून एका दाण्याचं काय निघतं? त्याला खान असं म्हणत असतात. नाही काही भारत महाराष्ट्र तर ही रत्नाचं काय लोकांनी वर्णन केलं आहे बा. रत्नाचं खान म्हणजे कशावरून? हिंदवी राज्य निर्माण करणारे शिवाजी महाराज कुठे जन्माला आले? महाराष्ट्र. नाही का देवालय सुद्धा विलंब असणारे नाना प्रकारचं वाङ्मय संस्कृत भाषेमध्ये असलेला मराठी भाषेमध्ये निर्माण करणारं महान रत्न कनकाई माईच्या पोटी निर्माण झाले जगद्गुरू तुकोराव. काय मंदिर करून भंडाऱ्या डोंगरावर जा तुम्ही, काय मंदिर सुंदर. 425 कोटीचं मंदिर होणार. त्याकडे एकाने विचारलं का हो एवढा पैसा कसा खर्च करता म्हटलं मग तुम्ही तरी सुद्धा राम मंदिर कसं करता? काय गरज होती? वावडायला लागले. भारतात त्याची काय गरज आहे की? त्याचाच म्हणाला जगाला सुखी करण्याकरता तुकोबाराची काय गरज आहे? किंबहुना तुमच्याही रामाच्या आणि याच्यापेक्षाही सुद्धा आमचा राम तुकाराम असेल तो नाव एक उनका सेतू आणि इतका सेतू. महाराष्ट्राला नाही का ज्ञानोबा तुका याचा केवढा मोठा अनुभव आहे. आज जे चैतन्य खेळते कोणामुळे? ज्याचं अस्तित्व लोक जे उड्या मारतात कोणाच्या याच्यामध्ये ज्ञानेश्वर 750 वर्ष झाले आनंद देण्याची प्रक्रिया जशीच आहे. एक वारी झाली तर त्याला वाटते आपला जन्म काय झाला, सफल झाला. साहित्य सोनियाची आहे म्हणून आपली भूमी आहे. ही भूमी इतर जरी राष्ट्र असले तरी हिंदुस्थानसारखा धर्म नाही, हिंदुस्थानसारखी रत्नाला फसवणारी काय नाही भूमी नाही. आता जाऊ दे आपल्या राष्ट्राचं किती जरी
याचं विवरण कोणी होतं विवेकानंदाने भारत धर्म हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे याचं विवरण करून सर्व धर्मापेक्षाही सुद्धा आपल्या धर्माचा काय मिळत होता आणि कन्याकुमारीला त्याचं काय केलं ना. पण अलीकडचा काळ असा झालेला आहे, काळाचा महिमा आहे नाही का. विवेकानंद मागे पडले आणि शाहरुख खानच पुढे आला. काल आहे काय सांगणार नाही. एक क्रिकेटर होता आता इतक्याच महिन्यात घडलेली गोष्ट आहे. आणि त्याचं काहीतरी स्वागत करायचं होतं म्हणून त्याच्याकरता स्वागताकरता त्याला पाहण्याकरता दारावरती एवढी झुंबड झाली बघा की त्याचा परिणाम असा तो येता बरोबर चेंगराचेंगरी झाली, काही माणसं मेली बघा त्याच्यात. आता क्रिकेटर म्हणजे काय, त्याचं काय रूप काय सोन्यासारखं आहे. स्टेजवर दिसणारच होतं की, पण या क्रिकेटरने माणसं कशी तरुण वर्ग किती वेडा केलेला आहे. आता हे दोन लोकांनी वेडा केलेले आहे. एक ॲक्टर सिनेमाचा नाट. तुम्हाला सांगितलं तर वाईट वाटत. आम्ही स्वामी महाराजाकडे जायचे, आनंदाच्या नेहमी भेटायचं. त्याच्यामध्ये एक दिग्दर्शक आला होता बरं का, स्वामी महाराजाचं दर्शन. मग थोडा वेळ लागला, मग बसला तो, मग गोष्टी करायला लागला. म्हणलं मी सिनेमाचा दिग्दर्शक काय जाऊ काय. आम्ही म्हटलं बा आनंदाची गोष्ट आहे. मग त्याने तोच म्हणायला लागला बा सगळ्या नट्या म्हणे वेश्या आहे म्हणे. काय म्हणे सगळ्या नट्या काय म्हणे अजिबात पावित्र्य नाही म्हणे त्यांच्या ठिकाणी. आणि आज काय म्हणतो नट आणि नटाचा आज हिरो म्हणून वाचलेला आहे. सगळ्या देशातला तरुण कोणीकडे वाहत चाललेला आहे. स्वतः विसर्जन परक्याचं काय करायला लागला. पुढचं जास्त सांगणं न चांगलं बरं हसण्याचा टीका होईल म्हणून सांगत नाही. खरं आहे. एकाने म्हटलेलं आहे, म्हणलं किती विसर पडला चाललेला आहे. कपाळाला कुंकू लावत नाही, होठाला कुंकू. कीर्तनाचा म्हणून कपाळाचं कुंकू कुठं आला, होठावर. किती अधपतन आहे त्याचा अर्थ. आता हे सगळी भारतीय संस्कृती खंबीर असलं पाहिजे, काय असलं पाहिजे बरं नाही का. सगळी आपण मिनिस्ट्री पाहिली किंवा हे पाहिली, एकाच्या डोक्यात काय दिसत नाही आणि एकही धोतरून निसलेला काय करत नाही. ही संस्कृती अण्णासाहेब हजारेंनी टिकवली बरं. ते पहा की एवढा मोठा माणूस अजूनही धोतर आणि काय असते टोपी असते. संस्कृती म्हणजे आपली भारतीय संस्कृती काही काय असे ना वारकरी शिक्षण संस्थेने टिकवली. धोतर नेसलेला आणि टोपी घालणारा विद्यार्थी ते लगेच म्हणतात वारकरी शिक्षण जाऊ शकतात. टीका बनवून नाही बघा. एखाद्या म्हाताऱ्याला विचारतं तुझं वय काय आहे, म्हणलं 85च्या पलीकडे, तरी ही झाडच नाही. आता निदान म्हणजे 2 दिवसांनी धुत असतो का 8 दिवसांनी धुतो का नाही धुतो का. आणि आपली संस्कृती काय आहे, दिवसा वापरलेलं धोतर दुसऱ्या दिवशी काय करायचं धुवून काढायचं. ही आपली भाषा पावित्र्य खेळते. काय खेळते आहे काय. ओळख धोतर नेसला तुम्ही मन कसं असतं आणि धुतलेलं धोतर नेसलं तर. भारतीय संस्कृतीमध्ये याचा विचार केलेला आहे. इतका विचार इतर संस्कृतीमध्ये नाही. पण आता तिचा काय पडलेला आहे, साहित्य सोनियाच्या खाणी आणि विवेकवल्लीची लावणी. विवेकरूपी वेल आणि तिला येणारी फळं सुंदर असल्यामुळे मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारचा विवेक असतो नाही का. नित्य अनित्य विवेक, सत्यमित्य विवेक. हे विवेकाची काय भगवद्गीतेमध्ये नित्य काय ना नित्य काय याचा विचार 15व्या अध्यायामध्ये
ते संसाराया समस्तान जाणीजे जयाने ते वैराग्य दवडीत संसार अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य म्हणतो भगवान 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी हे अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य माम झडझडवणी वैल आणि या भावाशी शेवटी त्याचा निर्णय काढलेला आहे. विवेक सत्यमेत्य नासत्व विद्यते भाव व्यवहारपी दृष्टवंतस्थन कोहम कथमिदम जातम ये को वै कर्ताच विद्यते उपादानम किमस्ति असो विचार स्वयं नित्य काय अनित्य काय याचा आपला विचार कर. सत्य काय मिथ्य काय आत्मा काय अनात्मा काय याचा जो विवेक आपण कोहम कथमिदम जातम मी कोण आहे कथमिदम हे जगत कुठून उत्पन्न झालं याचा कोण करता आहे को वै कर्ताच विद्यते उपादानम किमस्ति विचार स्वयं विवेक वल्लेची लाभणी दे. असल्या प्रकारचा विवेक आमच्या कीर्तनामध्ये म्हणलं किती असावं आहे. आमची वेल अशी आहे द्राक्षाची वेल असली आहे पानं कमी म्हणलं घडत जास्त आमच्या शेतातले म्हटलं आंब्याचे झाडं असे आहे पानं कमी नाही का म्हणत ना विवेक वल्लीची लावणी पाखंडाची दरकुटे काय म्हणजे पाखंडाचे दरकुटे मोडी वाघ वाट वाट कुतर्काची दृष्टी मग काही नको समोर नाही कसं म्हणजे पाखंडाचे दरकुटे पाखंड म्हणजे आपण नास्तिकवाद कुंदवाद पाखंडाचे भरपूर मोडी संवाद पाखंड म्हणजे अलीकडे काय आहे सगळं नास्तिकवाद आहे ना जडवाद ज्याला म्हणत असतात. नास्तिक वेदनिंदका ज्ञानेश्वर महाराजांनी आणखी त्याचं वर्णन केलेलं आहे. आसुरी संपत्तीमध्ये त्याचं भरपूर असं संवाद प्रणिधाने प्रमेयाची उद्याने असं आहे. नवरा साहित्य संवाद प्रणिधाने प्रमेयाची उद्याने लावे म्हणे गाणे संवाद प्रणिधाने वाद म्हणून ज्याला म्हणत असतात वादवनावलंब्या त्यात वादाचे काही प्रकार केले. एक संवाद बरं का दुसरा जल्प तिसरा वितंड बरं का. संवाद म्हणजे काय भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. तोच संवाद धृतराष्ट्राचा आणि संजयाचा संवाद आहे ज्याच्यातून तत्वनिर्णयाविषयी चिंता केली जाते त्याला काय म्हणतात संवाद. तत्वनिर्णय काय आहे भगवंतानी काय नाही सर्व जगताचा तत्वनिर्णय कशामध्ये याचा श्रीमद भगवद्गीतेमध्ये काय केलेलं आहे. कोणत्या संवादाचे निमित्त ज्या वस्तू असते ते भोगीचे कधीसे संवादाच्या रूपाने द्या मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंता कथयंतश्च माम नित्यम दुष्यंती च रमंती च काय करे. तोच संवाद आपल्याला ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थळेवळीमध्ये गोड संवाद आहे महाराज. मग ज्ञानेश्वर महाराज विचारतात नामदेव महाराजांना म्हणलं भक्ती म्हणजे काय का श्रवण म्हणजे काय मनन म्हणजे काय निधिध्यासन म्हणजे काय रजतमा वेगळा भवनी निराळा आणि भोगी प्रेम कडा त्याची भक्ती जो सर्वांगी दिसे तो विश्व त्याला ध्यान असे सुंदर प्रश्न दिले आहेत. मला असं नामदेव महाराज मला कुठं गरीबाला तुम्ही कोण आणि मी कोण मला काय विचारतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणा तू पांडुरंगाचा प्रेम भांडारी आहे म्हणून बरं का तुझ्याशिवाय देवाला काय होत नाही कर्मात नाही तू आम्हाला करत असं आहे ना. नामदेव महाराजांनी संबंध केला हो जरा त्याची कथा आहे की ती कथा ऐकल्यानंतर नामदेव महाराज वाल्मिक भजतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम अव्यय कवितांशा का वाल्मिकाने 100 कोटी रामायण लिहिण्याचा काय केलेला आहे संकल्प केलेला आहे. म्हणजे महानंदाची गोष्ट नाही म्हणत मला सुद्धा 100 कोट अभंग लिहायचे तुझ्यात तुझं गुणवर्णन करत
म्हटलं आयुष्य किती आहे? त्यावेळेला भरपूर रामराज्यात तिथं आयुष्य काय शक्य आहे का? हट्टी बघतं ते काही नाही म्हणत, ते जमणार नाही. करीन म्हणजे करीन. बैसजी बेवरी शारदाचे म्हणे तेव्हा श्रीहरीन बैसजी बेवरी नामयाच्या. मग नामदेव महाराजांनी अमंगली भगवंतांनी काय करायचं? नामदेव महाराजाचा लेखक कोण आहे? परमात्मा आहे. तुकोबरायचा संताजी महाराज आहे. आणि ज्ञानेश्वरीचा ऐकडे असा लेखक होता. त्याचं भाग्य. मग पण 4 कोटी अभंग काय राहिले द्यायचे. आणि त्याच्यामध्ये सगळी मंडळी काय झाली? मग 4 कोटी कोण लागेल? म्हणजे 96 कोटी अभंग जर आणखी आपल्या वाणीतून आणखी नामदेव महाराज लिहितात. ते काय असामान्य आहे का सामान्य आहे? म्हणून तो देवाचा प्रेम भांडारी आहे. आणि तुझ्या ठिकाणी सगळं ज्ञान काय आहे? उपलब्ध आहे म्हणून सांगा. आणि त्या सगळ्या व्याख्या ऐकल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना किती आनंद होता. संवाद फळ अर्जुनाला किती आनंद झालेला आहे बा. आनंदामध्ये नाचायला लागला कोण? अर्जुन. संजय सुद्धा काय व्हायला लागला. असा संवाद त्याच्यामध्ये होत असतो. तोच आनंद आपल्याला संवाद फळ निदान. नाही तर मग जल्प म्हणा विदंड म्हणा. जल्प कशाला म्हणत असतात? विदंड कशा? नाही म्हणायला लागले. माझंच मत बरोबर आहे. तुमचं मत आपल्याच मताचा काय चुकीचं जरी असलं तरी दडपून बोलायचं. माझंच मत काय आहे? बरोबर आहे असा आग्रही असला त्याला जल्प असं म्हणत असतात. आणि काही जरी सांगितलं परमत दूषण खंडनम. दुसऱ्याचं चांगलं जरी असलं तरी काय ते बरोबर नाही, त्याचं खंडनच काय करायचं. असं खंडन करणारा राहुल गांधी काही मोदी बोलला तरी त्याचं खंडन. याला काय म्हणतात? वितंडवा संवाद निधाने लावी. आणि पाखांडाची तर पुढे नाही मितंडाची आडवाटा काय करायचा? मोडून टाकायचे. आणखी पुन्हा आणखी त्याचं वर्णन आहे. पुढची उभी पुंजे पाखांडाचे पाखांड म्हणजे हे सगळं आजही चाललेलं आहे. काय हे सगळं पाखांड असत्यामासित लोकम नियम परम नाही का? तेव्हा पाखांड ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायामध्ये असुरी संपत्तीच्या द्वारा हे सगळं लिहिलेलं आहे. पाहिजे असत्यम प्रतिष्ठान ते जगदाहनीश्वरम नाही का? जगदाह किमन्यत काम आहे. ते कुठे ईश्वराला म्हणतात? वेद मानत नाही, काही मानत नाही. किंवा वेदाची श्रुती ऐकली तर त्याचं डोकं काय होते? हे होते. असल्या प्रकारचं आहे. म्हणजे पाखांडाचे असत्यम प्रतिष्ठान ते जगदाहनीश्वर परस्पर भावसंभूतम किमन्यत. पापही नाही काय नाही, पुण्यही नाही. आपला धर्म किती सुंदर आहे नाही का? आपल्या कंजलम न बक्षेल. मांस पाहिलं तरी पापाला काय होते? सुरुवात होते. हात लागला तरी सुरुवात. तोंडाच्या जवळ जरी मांस गेलं तरी. अनेक जे आहे ज्यामध्ये सणाच्या दिवशी मांस विकून खातात त्यांना काय म्हणायचं? त्यांना पापही मानत नाही काय मानत नाही. आता इस्लाम धर्मामध्ये काय आहे? सणाच्या दिवशी काय खातात? बकरीला. तो दिवस म्हणजे असं वाटते आपल्यावर संकट आलेलं आहे. आपलं सगळं संपलं की सगळं. म्हणून पापही मानायचं नाही, पुण्यही मानायचं नाही. पाप पुण्याच्या कल्पना काय आहे? चोरी करणं सुद्धा काही नाही, पाप नाही. का बरं पाप नाही? तर म्हणलं पैसा हातात येतो या एक किती वाईट आहे. वाचत असतो हे. त्या याला पर्यटनाला गेलेले काश्मीरच्या जवळ लोक 28 लोक काय मारे. ते संख्या 28 सांगे किती मारले कोणाला माहिती. असं गोळ्या करून मारे. मग त्याचं मुसलमानाला काही वाईट वाटलं असेल, काही दयावं ते म्हणलं आनंदाची गोष्ट आहे बरं का. माणसं मारून इस्लाम धर्म वाढवणं हे आमचं काय घ्यावं आहे. कॉफीर म्हणतात हिंदूला. काय म्हणतात?
त्याला मारणं याच्यात आम्हाला काय काय धर्म असेल कोणाच माहिती कुठला याच्यामध्ये. खरं असं आहे ना, त्यांना इतके माणसं मारले तरी जरा दुःख नाही झालं. काय झालं म्हणणं आमचा काय तो नर्मच आहे काय कुठे गरबा कुठे त्याच्यामुळे बितंडे काय पाखंडाचे तर कुठे कुतर्काची दृष्टी पडे. श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करियो राणी वैसोते. माता वंद ज्याच्यापासून केवळ आनंदाचं झाड म्हणजे जसं सुगंधाचं झाड म्हणजे चंदनाचं झाड आहे. मग श्रीकृष्ण गुणी भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. त्याच्यामध्ये अनेक पण मत्स्य कस्य वराह वाम नरसिंह हे आहे. पण पूर्ण अवतार हे रामाय अवतारामध्ये रामायण तयार झालं. कृष्ण अवतारामध्ये भागवत तयार झालेलं आहे. त्याहीपेक्षा अधिक वाईट वाटून घेण्याचं राम अवतारापेक्षाही सुद्धा कृष्ण अवतार विशेष आहे असं आहे का. कारण राम अवतारामध्ये सुद्धा हे आहे. या कृष्ण अवतारामध्ये इतका परमात्मा कृष्ण अवतारातल्या लीला अगम्य अशा काय लीला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं नाम त्याचं रूप त्याचे गुण असा गोळ. श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्याने याचा सगळा आनंद काय केला. सूरदास प्रभूने ग्रंथामध्ये याचा काय केलं आहे. श्रीकृष्ण गुणी मग किती गुण आहे तुझी अपार नाही गुणा माझी अल्पमती असतगिरी समन्स्या कज्जलम सिंधू पात्रे स्वरधर वर्षा काळे कणी भद्र यदि ते गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तो गुणानाम वेशपा. एका गुणाचं सुद्धा वर्णन आणखी सरस्वती करू शकली नाही. आणि किती अगाध गुण असे कतिविध कस्य विषया पदे तोर वाचिने पदतीनं मत्स्य कस्य विषय. मला किती गुण आहे ते गुणाचा अंत लागू शकत. फक्त एका गुणाचं वर्णन सुद्धा सरस्वती करू शकली नाही. असे अनंत गुण आहे. त्या अनंत गुणाचं वर्णन कोण करू. श्रीकृष्ण गुणी सर्वत्र करीव. त्याच्यातील 6 गुण मुख्य सांगितले. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. आपण साधू संतांनी बाळक्रीडा लिहिल्या आहे. त्याच्यामध्ये बाळक्रीडेमध्ये काय एक 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 भगवंताच्या लिहिल्या आहे. मग श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी ओसाते. गीता भागवत करीती श्रवण अखंड विंदन विठोबाचे. म्हणजे त्याच्यामध्ये लाल्या भगवंताच्या लीला भगवंताचं सामर्थ्य भगवंताचे गुण त्याचं रूप राजस सकुमार मदनाचा पुतळा. म्हणजे हा आनंद कोणी लुटला. गोकुळच्या सुखानंद पार नाही बाळकृष्ण रंधागरीन आनंद आहे. मग त्याचं वर्णन किती केलं तरी काय वाणू आता ना पुरे वाणे मस्तक चरणी ठेवीत असे. अधिकही सुद्धा वर्णन त्याचं केलं आहे. आपलं हे करून तुम्हाला बोला काही वेळ बिळ करते का नाही. कारण भगवंताचे गुण तसेच आहे. तेव्हा एवढा गुणाचा उत्कर्ष कोणी कोणी केला आहे. भगवत शुकाचार्याने याचा आनंद आहे. म्हणून भागवत कृष्ण अवताराचा आनंद शुकाचार्याने लुटलेला आहे. राम अवताराचा आनंद महर्षी वाल्मिक ऋषी लुटलेला आहे. असा आनंद आहे. कुजतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरोह्य कवितां शाखां वंदे वाक. म्हणून या झाडावरती बसलेला हा म्हणला कोकिळ आहे की कोण वाल्मिक ऋषी. आणि याचा काय दुःख. ज्ञानेश्वर महाराजांच्यामुळे आणखी आपल्याला सगळ्याचा तोच विठ्ठल रूपाने कोण आहे परिपूर्ण आहे. समाचरण सर्वजम सांद्रय ते ब्रह्म गोकुळाशी आले. जे ब्रह्म गोकुळाचे रे गोकुळी उनी झाला नेता. पुंडलिकाने कायमचा काय केलेला आहे उभा केलेला आहे. उभा केला विटेवरी आणि सांगितलं की तर पुन्हा इथून जाण्याची भाषा काय करायची. ते यायचं काम केल्यानंतर संपूर्ण जायचं म्हणलं तो आता स्वभाव बदलवून टाका. आल्यानंतर इथून जायचं नाही. ते म्हणलं किती वर्ष झाले ते सांगे. आणखी पूर्ण वर्णन आहे.
झालेला विषय आपण